व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, एखादा राजा जर शूरवीर असेल, एखादा राजा जर बुद्धिमान असेल, तर तो त्याच्या प्रजेचं कल्याण करू। कितीही संकट येऊ द्या, त्या संकटातून, त्या सगळ्या विकल परिस्थितीतून आपल्या प्रजेला तो बाहेर काढतो आणि प्रजेला सर्वतोपरी सुखी ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतो। नहे तो प्रजेला सुखी देखील ठेवतो। मग न्याय व्यवस्था असो किंवा आरोग्य व्यवस्था असो किंवा आणखी बाकी प्रशासन, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामराज्य। यामुळेच राज्य करत असताना मग ते सरकारी असो किंवा आधीच्या राजे राजवाड्यांचं असो, उदाहरण दिलं जायचं ते रामराज्याचं। कारण रामराज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचं आपल्या प्रजेकडे चौकस लक्ष होतं आणि प्रजेच्या हितासाठीच प्रभू श्रीराम यांनी राज्य हे रामराज्य निर्माण केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील खूप मोठं नाव आहे। असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना, सैनिकांना, सरदारांना सांगून ठेवलेलं होतं की सर्वसामान्याच्या जनतेच्या क्षेत्रातल्या काडीला सुद्धा हात नाही लागला पाहिजे। काळामध्ये महिलांचा अतिव सन्मान, म्हणजे रामराज्याकडेच आपण निघालेलो होतो। मात्र आपलं दुर्दैव आहे मित्रांनो की अल्प वयामध्ये आपले दोन्ही एक राजे शिवप्रभू आणि शंभूराजे आपल्याला सोडून गेले। जर या दोघांनाही अजून 20-20 वर्षांचा आणखी काळ भेटला असता जगण्याचा, तर आज केवळ महाराष्ट्र नव्हे जगाचा इतिहास बदलला गेला असता। हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही। आता हे सगळं आम्ही तुम्हाला का सांगितलं, त्याचं कारण असं आहे की राजा हा कर्तव्यदक्ष असणं हे किती गरजेचं आहे हे समजावं म्हणून। आणि राजा जर बदफैली असे, मूर्ख असे, तर प्रजेचे किती हाल होतात हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही पंजाबमधला एक छोटासा 10-20 सेकंदांचा व्हिडिओच्या क्लिप आम्ही तुम्हाला दाखवू, त्या आवर्जून बघा, म्हणजे त्यावर आपल्याला सविस्तर बोलता येईल की अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मूर्खपणामुळे आज पंजाबवर काय परिस्थिती ओढवली आहे। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे जी आम्ही वारंवार करत आलेलो आहोत। मित्रांनो, खरंच पुढे या आणि भरभरून या सत्कर्माला मदत करा। छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा देतोय, अन्न पुरवतोय, दैनंदिन ज्या गरजा आहेत या लोकांच्या त्या आपण भागवण्याचा प्रयत्न करतोय, औषधांची आपण व्यवस्था करतोय। कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामध्ये या सगळ्यांसोबत मानसिक आधाराची पण गरज असते आणि कुठेतरी आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की आपणही थोडेसे आता कमी पडायला लागलेलो आहोत, कारण मदतीचा ओघ थोडा कमी झालेला आहे। तर हा ओघ कमी होऊ नका। ही गंगा जरी जर अटली ना तर हे सत्कार्य थांबे आणि हे सत्कर्म थांबू नये यासाठी आम्ही वारंवार तुमच्याकडे प्रार्थना करत आहोत। तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान या सत्कर्मामध्ये पाठवावं असं वाटतं ते आम्हाला दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर नक्की पाठवा। महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या, म्हणजे या सगळ्यांचा हातभार या सत्कर्माला लागेल। तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात मदत करा। मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया। मात्र त्यावर भाष्य करण्या अगोदर पंजाबमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे याची देही याची डोळा बघून घ्या। किस्मत के हाथ में दुनिया की डोर है। मित्रांनो, पंजाबमध्ये भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आहेत। 100च्या वर मृत्यू झाले, जवळपास 30-40 हजार लोकांना
स्थलांतरित करण्यात आलेला आहे. गावच्या गाव उजाड झालेली आहे. उजाड म्हणण्यापेक्षा गावच्या गाव पाण्यानं भरून गेलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आलेला आहे पंजाबमध्ये. सध्या देशामध्ये सगळीकडेच धो पाऊस कोसळतोय. मात्र मग पंजाबमध्येच अशी परिस्थिती का निर्माण झाली ती याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. मात्र त्या अगोदर तिथे काय काय घडतंय ते बघूया. तर जवळपास 3,71,000 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेलेली आहे. हे किती मोठं नुकसान. पंजाबला कृषीप्रधान राज्य म्हटलं जातं. देशाच्या अन्न उत्पादनामध्ये पंजाब अग्रेसर आहे पहिल्यापासूनच. पंजाबचे शेतकरी सुद्धा खूप सधन आहे. आणि ते किती सधन आहेत हे आपण ते दिल्लीला जे शेतकरी आंदोलन झालं होतं ना तेव्हा बघितलेलंच आहे ना. 50-50 लाखाच्या 1-1 कोटीच्या मर्सिडीज BMW घेऊन हे शेतकरी आंदोलनाला निघाले होते. यावरूनच कळतं हे किती सधन असावे. आता ते शेतकरी कायदे रद्द व्हावे, ते काळे कायदे आहे वगैरे 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 यावरून खूप गदारोळ झाला. मग ते MSP सरकारने मागं घेतलं. आता पंजाबमध्ये हा महापूर नेमका आला कसा, तर त्याचं खूप मोठं कारण आहे. यांनी आत्ता भाकरा धरण जे आहे तिथून 80,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग केला. विचार करा, 80,000 क्युसेक्स. तेव्हाचे त्या धरणाचे जे अधिकारी होते ते अधिकारी अरविंद केजरीवाल आणि हे भगवंत मान जे आपल्या मद्यपानामुळे खूप प्रसिद्ध आहेत. अनेकदा यांना झिंगलेल्या अवस्थेत बघण्यात आलेलं आहे. या दोघांनाही त्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की पंजाबमधली परिस्थिती काही फार चांगली नाहीये. पंजाबमध्ये आपण आत्ताच जर काही ठोस निर्णय घेतले नाही तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ शकते. आणि ही घटना कधीची आहे? एप्रिल महिन्यातली. एप्रिलमध्येच त्या डॅमच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना सांगितलं होतं की आपण आत्तापासूनच हळूहळू 4,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू करूया. यांनी त्याकडे काय लक्ष दिलं? काहीच. ते अधिकारी खेट्या मारत होते यांच्याकडे की अहो ऐका पाणी वाढत चाललंय, धरणाची पातळी उंचावत चाललेली आहे. जून महिन्यामध्ये तर यांनी परत एकदा सांगितलं की नाहीच काही तर आता किमान 30,000 क्युसेक्स तरी सोडू द्या, 15,000 तरी सोडू द्या. यांनी ऐकलं नाही. कारण अरविंद केजरीवाल यांना कुणी सल्ला दिला तर ते कधीच ऐकत नाही. आणि भगवंत मान हे यांच्या मद्यपानाच्या या सवयीमुळे कोणाचा सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. काय झालं आज? 4 लाख हेक्टर जमीन बर्बाद. 30-40 हजार पंजाबी नागरिक स्थलांतरित. आता परत त्यांच्या पुनर्वसनाचा विषय आला. आणि जे 100 मृत्यू झाले त्याचं पाप कोणाच्या माथी मारायचं? अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांची पुन्हा रडारड सुरू झाली आहे, आरडाओरड सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या नावाने, नरेंद्र मोदींच्या नावाने. आता ते अधिकारी डॅम मधून पाणी सोडा अशी विनंती करायला काय मोदींकडे गेले होते का? तरी सुद्धा स्वतःच्या अपयशाचं खापर हे लोक नेहमीच भाजपवर आणि मोदींवर फोडतात. आता यांची मागणी अशी आहे की नरेंद्र मोदी यांनी जास्तीची वाढीव मदत पंजाब सरकारला का करावी? 18,000 करोड समथिंग का 1,800 करोड रुपयांचा मद्य घोटाळा ते करून त्यातलेच 150 करोड रुपये तुम्ही गोवा निवडणुकीमध्ये वापरले आम आदमी सरकारनं. याच सगळ्या चक्करमध्ये
यांचे मोठे मोठे नेते आज जाऊन बसले. दस्तूर खुद्द अरविंद केजरीवाल देखील आतमध्ये बसलेले. शीश महलच्या चर्चा तर आपण खूप ऐकलेल्या आहेत. यांचं शीश महल म्हणजे एखाद्या नवाबापेक्षा एखाद्या महाराजापेक्षा मोठ्या थाटात बांधलेलं यांनी. जो माणूस असं म्हणत होता की मी कधीच उंची वस्त्र घालणार नाही, मोठ्या गाड्या वापरणार नाही, सरकारी बंगला घेणार नाही, तोच आज किती हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी करतोय बघून घ्या. आणि एवढं करून सुद्धा हे बेशरम सारखं परत परत नरेंद्र मोदी आणि भाजप केंद्र सरकार यांच्यावर खापर फोडत यांच्याकडूनच मदतीची भीक मागत आहे. पंजाब सरकार काय भिकारी आहे का? तर हो, हे भिकारी झालेले आहे. या अगोदर पंजाबला उडता पंजाब म्हणत होते, आता पंजाबला बुडता पंजाब म्हणायची वेळ आली आहे. पंजाबचं उत्पन्न देखील घटलेलं आहे. त्यांच्यावर खोटं वाटेल तुम्हाला कदाचित, लाखो कोटी रुपयांचं कर्ज झालंय पंजाब सरकारवर. हे कुठून फेडणार आहेत? मुख्यमंत्री तर टुल्ल असतो सतत. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या सत्तेतून बाहेर फेकल्या गेल्यानंतर कधी दिल्लीत दिसलेच नाहीत. ते कायम पंजाबमध्ये तळ ठोकून येत. आणि आता चर्चा अशा रंगलेल्या आहेत, भगवंत मान हे फक्त बाहुले राहिलेले. पंजाबच्या निर्णयाचे सर्वाधिकार हे अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या हातात घेतलेले. ज्याप्रमाणे यांनी दिल्लीकरांना फसवलं, त्याचप्रमाणे आता हे पंजाबवाल्यांना फसवणार. आणि तेच झालं ना. जेव्हा तुम्हाला वेळेतच सूचना भेटत होत्या की नजीकच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल, असा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, आपल्या राज्यातील नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, तेव्हा तुम्ही वेळीच पावलं उचलून कार्यवाही करणं गरजेचं होतं. नाही केलं, परिणाम भोगून घ्या आता. म्हणून आम्ही सुरुवातीलाच सांगितलं, राजा जर मूर्ख असेल ना तर प्रजेचे हाल होणार. मात्र राजा जर दक्ष असेल, राजा जर प्रजेचं हित बघणार असेल, तर ती प्रजा प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकते, त्यावर मात करू शकते. नव्हे तो राजा संकट आपल्या राज्यावर येऊच देत नाही. मात्र इथं परिस्थिती सगळी उलटी आहे मित्रांनो. अनेक राज्यांमध्ये पूर येतात, महाराष्ट्रात पण आले, पण इतकी भीषण आणि दयावह अवस्था बिहार म्हणा, उत्तर प्रदेश म्हणा, महाराष्ट्र म्हणा किंवा साऊथचे राज्य, इकडची नाही झाली जेवढी पंजाबची झाली. आणि ते केवळ या मूर्ख राज्यकर्त्यांमुळे झालेलं आहे. तेव्हा याचं सर्वस्वी खापर जर कोणावर फोडायचं असेल तर मोदींवर न फोडता या दोन मूर्ख राज्यकर्त्यांवर, म्हणजेच अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यावरच फोडलं पाहिजे मित्रांनो. या बळी गेलेल्या 100 जणांचं पाप देखील यांच्याच माथ्यावर मोडलं जावं. ते मोडलं जाणारच आहे इतिहासात, याची नोंद नक्कीच होणार आहे. आणि पुन्हा पुन्हा हा विषय निघतच राहील. मीडियामध्ये या गोष्टीची जास्त चर्चा नाहीये. का नाहीये हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे. कारण आपल्याकडचा मीडिया सुद्धा आता हल्ली ज्या बातम्यांमधून वेल्थ क्रिएट होईल अशाच बातम्या द्यायला लागलेला आहे. त्यामुळे कदाचित ही बातमी यांनी अशीच देऊन टाकली आणि पळून गेले अशातला प्रकार निदर्शनास येतोय. असं हरकत नाही. आम्हाला ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं वाटलं म्हणून आम्ही यावर हा व्हिडिओ केला. कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जाता जाता पुन्हा विनंती आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथील जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे. खेड्यापाड्यातून आलेले जे गोरगरीब रुग्ण आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत यांच्यासाठी आपण अन्नसेवा, औषधी, दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या, शक्य झाल्यास त्यांच्या निवासाची सोय, असं सगळं करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहोत. अनेकांपर्यंत आतापर्यंत आपण हे सहाय्य पोहोचवलंय, मदत निधी पोहोचवलाय, पण अनेक जण अजूनही वंचित आहेत. अनेक जण तर आता जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अप्रोच होत आहेत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडून तुमच्या जे शक्य आहे ते योगदान दिल्या गेलेल्या GPay, फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा मित्रांनो. या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आणि
त्या सध्या वेदनेच्या अवस्थेतून जात असलेले, दुःखाच्या अवस्थेतून जात असलेले जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी त्यांना सहकार्य करा, एवढीच विनंती. बाकी तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य करायचं ते अवश्य करा. महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल नव्याने बघत असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून 89 रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या. म्हणजे आपल्याला हे सगळं आपल्याला या उपक्रमांमध्ये वापरता येईल. हा सगळा निधी आपण तिथेच वापरत आहोत. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला नक्की शेअर करा. त्याची पावती बनवून आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.